अकॅडमी. विद्यार्थी मित्रो, आपण सेल द युनिट ऑफ लाईफ NCERT 11 चॅप्टर नंबर 8 अँड लेक्चर नंबर 4 मध्ये आलेलो आहोत. तर सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर 4 मध्ये आपण सुरुवात करूया. तर ठीक आहे, बघा आपण. तर समोर आपल्याला दिसतंय स्लाइडमध्ये टाईप ऑफ सेल. काय म्हटलं बघा, टाईप ऑफ सेल. तर काय दिले, देर आर 3 टाइप ऑफ सेल: प्रोकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिक सेल, मिझोकॅरियोटिक. तुम्ही म्हणणार सर आम्हाला प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक माहिती आहे, पण तिसरा जो मिझोकॅरियोटिक मध्ये दिसतोय हा सेलचं काय? तर बघा की ॲक्च्युली जर तुम्ही बघितला तर 3 प्रकारचे या ठिकाणी सेल असतात. प्रोकॅरियोटिक, प्रो म्हणजे प्राचीन, प्रिमिटिव्ह. प्रो म्हणजे प्राचीन, प्रिमिटिव्ह न्यूक्लियस, बरोबर आहे. त्यानंतर काय दिसतंय बघा आपल्याला, यूकॅरियोटिक. यूकॅरियोटिक मध्ये जर गेला तर यूकॅरियोटिक मध्ये वेल डेव्हलप, न्यू म्हणे आपण, न्यू न्यूक्लियस. आणि मिझोकॅरियोटिक मध्ये जर बघितला तर मिझोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक मध्ये थोडासा फरक आहे. तर मिझोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. मी काय म्हणतोय, न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, परंतु DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन नाही आहे. DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन नाही आहे. पण यूकॅरियोटिक मध्ये DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन आहे. तुम्ही म्हणणार या हिस्टॉन प्रोटीनमुळे काय फायदा आहे? की हिस्टॉन प्रोटीन असल्यामुळे की क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनू शकते. काय होणार, जर हिस्टॉन प्रोटीन असेल तर काय होणार, क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनू शकते. समजलं का? बघा की जर तुम्हाला प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक समजून घ्यायचं असेल तर प्रोकॅरियोटिक मध्ये काय म्हणू शकतो आपण, प्रिमिटिव्ह, न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट. मिझोकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि यूकॅरियोटिक मध्ये न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असून प्लस हिस्टॉन प्रोटीन पाहायला मिळते. तर अशा प्रकारे मिझोकॅरियोटिक आणि मिझोकॅरियोटिकचं एक एक्झाम्पल आहे डायनोफ्लॅजेलेट. ही एक अलगी आहे, आम्हाला पाहायला मिळते. तर ठीक आहे, तर आपण प्रोकॅरियोटिक जर्नली बघितलं तर आपण प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिकच म्हणतोय न्यूक्लियस प्रमाणे. कारण मिझोकॅरियोटिक हा जो मिझोकॅरियोटिक सेल आहे हा यूकॅरियोटिक समान आपल्याला मायक्रोस्कोप मध्ये दिसतोय. कारण मिझोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक मध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन तुम्हाला पाहायला मिळते. तर ठीक आहे की आपल्यासमोर जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला प्रोकॅरियोटिक दिसते बघा. जर तुम्ही प्रोकॅरियोटिक मध्ये बघितला तर काय काय कंटेन आहेत बघा. नुसता प्रोकॅरियोटिक घेऊया तर प्रोकॅरियोटिक मध्ये जो जिनोम आहे, जो DNA म्हटलं जाते, जेनेटिक मटेरियल आहे, त्याला म्हटलं जाते न्यूक्लॉइड. प्रोकॅरियोटिक मध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला न्यूक्लाइड किंवा जिनोपोर म्हटलं जाते किंवा बॅक्टेरियल जिनोम. आणि जर तुम्ही बघितला तर आत 70S रायबोझोम पाहायला मिळते. कुठला? 70S. तर मला एक MCQचं आन्सर करा की 78चं सब युनिट काय काय आहे. 78 रायबोझोमचं सब युनिट काय आहे ते कमेंट मला सांगायचं आहे. त्यानंतर प्रोकॅरियोटिकमध्ये एकच मेम्ब्रेन आहे, त्याला म्हटलं आपण सेल मेम्ब्रेन. ह्याच्या बाजूला एकच सेल मेम्ब्रेन दिसायला लागेल. मग तुम्ही म्हणाल रायबोझोमला मेम्ब्रेन आहे का? नाही आहे. रायबोझोम असा आहे की त्याला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे, मेम्ब्रेन लेस आहे. ओके. आणि बाहेर तुम्हाला सेल वॉल पाहायला मिळते, कॅप्सूल. चला ठीक आहे, थोडंसं बघूया. यूकॅरियोटिक मध्ये जर बघितलं तर प्रोकॅरियोटिक पेक्षा वेल डेव्हलप आहे. तर काय दिसते, हा जो न्यूक्लियस आहे या न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन आहे. हा न्यूक्लियस आहे, त्याला स्वतःची मेम्ब्रेन दिसते बघा, न्यूक्लिअर इन्व्हॉल्व मेम्ब्रेन. तर तुम्हाला आत
जो रायबोझोम आहे 70S ने तर इथे 80S रायबोझोम पाहायला मिळतोय. आणि सेल ऑर्गनल्स आहे, मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनल्स पाहायला मिळतात. सर मला कुठला आहे, तर प्लांटमध्ये क्लोरोप्लास्ट तर आहेच, तर मायटोकॉन्ट्रिया आहे, गोल्जी बॉडी आहे, ER पाहायला मिळत आहे, बरोबर आहे, व्हॅक्यूल आहे. तर मगाशी तुम्हाला मी म्हटलं की 3 प्रकारचं आम्हाला सेल पाहायला मिळतात. कोणते कोणते सांगू शकता तुम्ही? सर आम्ही सांगू शकतोय, एक आहे प्रोकॅरोटिक, दुसरं म्हटलं तुम्ही युकॅरोटिक सेल, ओके. आणि आता तुमच्या समोर दिसायला हा मेसोकॅरोटिक सेल. आता तुम्हाला या लेक्चरचे व्हिडिओज तुम्हाला तिन्हीतला फरक जाणवायला पाहिजे. एकदा रिकॉल करताय का बघा. प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह, प्राचीन, प्रिमिटिव्ह. यू म्हणजे न्यू, असं आपण न्यूक्लियसचं बिहेवियर म्हणतोय. पण मेसोकॅरोटिक मध्ये थोडंसं जर बघितलं तर काय दिसाले, सम ऑर्गॅनिझम, एक्झाम्पल आहे डायनोफ्लाजेलेट, द जेनेटिक मटेरियल सराउंडेड बाय अ न्यूक्लियर मेम्ब्रेन. काही आहेत ऑर्गॅनिझम आहेत, एक्झाम्पल डायनोफ्लाजेलेटमध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे आपण DNA म्हणतोय, तर हे न्यूक्लियर मेम्ब्रेननं कव्हर केलेलं आहे, ह्याला म्हणतोय मेसोकॅरोटिक. परंतु ह्याच्यामध्ये हिस्टॉन प्रोटीन इज नॉट असोसिएटेड विथ DNA. थोडक्यात म्हणू शकते अब्सेंट. बस एवढंच फरक आहे. मेसोकॅरोटिकचं एकच एक्झाम्पल आहे, 11वीमध्ये बायोलॉजिकल क्लासिफिकेशनमध्ये जावा, डायनोफ्लाजेलेट एक अलगी आहे आणि हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे. बाकीचं नाही समजलं तर राहू दे. तरी सुद्धा बघा, कन्व्हेन्सली म्हणजे काय होणार, आमच्या सोयीनुसार, ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियसच्या नुसार 2च प्रकारचं सेल आहे असं म्हटलं जाते. कारण एक आहे प्रोकॅरोटिक, प्रिमिटिव्ह, आणि यू म्हणजे न्यू, जो न्यूक्लियस आहे. आता तुम्ही प्रिमिटिव्ह म्हणजे काय, की जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप नाही असं म्हणूया प्रिमिटिव्ह. आणि जर न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे, आणि वेल डेव्हलप म्हणजे काय, की न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन आहे, म्हणजे या पुढे जाऊन क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनवू शकतोय. आता एक माझा MCQ आहे, कोण सांगताय बघा कमेंटमध्ये. तर क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर तुम्हाला कुठं पाहायला मिळणार? ऑप्शन ए आहे प्रोकॅरोटिक, ऑप्शन बी आहे युकॅरोटिक, ऑप्शन सी आहे मेसोकॅरोटिक सेल. कमेंटमध्ये सांगायचं आन्सर. तर हे जे लेक्चर आपण ऐकवले, तर तुम्ही मन लावून काळजीनं पाहत गेला तर तुम्हाला समजून येईल की किती हे इम्पॉर्टन्स आहे. त्यासाठी आन्सर करणं गरजेचं आहे. तर समोर आहे बघा की प्रोकॅरोटिक, मेसोकॅरोटिक. आता तुम्ही म्हणणार सेल मेसोकॅरोटिक काय झालं? मेसोकॅरोटिक सेल हा युकॅरोटिक समानच दिसतोय. कारण का, मेसोकॅरोटिक आणि युकॅरोटिकमध्ये न्यूक्लियसला न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. म्हणून आपल्या सोयीनुसार, कन्व्हेन्शनलीनुसार आपण 2 सेल म्हणतोय. कन्व्हेन्शनली ऑन द बेसिस ऑफ न्यूक्लियस सेल आर 2 टाईप. हे मेसोकॅरोटिक जे स्ट्रक्चर आहे ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवा. आता बघा प्रोकॅरोटिक, युकॅरोटिक. प्रोकॅरोटिकमध्ये सेल मेम्ब्रेन आहे, युकॅरोटिकमध्ये पण आहे. परत काय दिसतंय, रायबोझोम 70-80 आहे, बरोबर आहे. आणि काही असेल बघा, काही आहे सेल मेम्ब्रेन प्रेझेंट, सायटोप्लाझम प्रेझेंट, DNA मध्ये आहे, रायबोझोम 70-80 आहे, न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे. बस. प्रोकॅरोटिक, प्रो म्हटल्यावर प्रिमिटिव्ह. प्रोचा अर्थ काय म्हणणार तुम्ही? प्रिमिटिव्ह. ऑर्गॅनिझम इन विच द न्यूक्लिअर मटेरियल इज नॉट बॉन्डेड बाय डेफिनेट न्यूक्लिअर मेम्ब्रेन. डेफिनेट न्यूक्लिअर मेम्ब्रेन कॉल्ड प्रोकॅरोटिक. प्रोकॅरोटिकचं कॅरेक्टरिस्टिक आहे की जे काही जेनेटिक मटेरियल आहे
ते न्यूक्लिअर मेम्ब्रेननं कव्हर केले नाही आहे, डिफिनेट न्यूक्लिअर मेम्ब्रेननं. इन्क्लूड ऑल बॅक्टेरिया. प्रोकॅरियोटिक म्हटलं तर आम्ही बॅक्टेरिया असं म्हटलं जाते. ब्लू ग्रीन अल्गी, सायनोबॅक्टेरिया. हे सायनोबॅक्टेरियाचं वैशिष्ट्य माहिती आहे? अर्थवर प्रथम फोटो ऑक्सिजेनिक, काय म्हटलंय, ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस कोण केला असेल, फोटोसिंथेसिस कोण केला असेल तर हे ब्लू ग्रीन बॅक्टेरिया. तिला सायनोबॅक्टेरिया आपण म्हणतोय. ॲक्च्युली याला अल्गी म्हटले, पण अल्गी नाही आहे, ही काय आहे, सायनोबॅक्टेरिया. एक्झाम्पल आहे नॉस्टॉक, आपल्या NCERT मध्ये दिलंय नॉस्टॉक ॲनाबेन. तर बॅक्टेरिया आपण काय करतोय, मोनेरामध्ये प्लेस केलेला आहे. तुम्हाला माहित असेल की RH विटाकर, RH विटाकर, R रॉबर्ट H विटाकर, विटाकर. तर याने 5 किंगडम सिस्टम दिली, 5 किंगडम सिस्टम दिली. तर मला याचं इयर सांगा, इयर कमेंटमध्ये काय करा, इयर किती आहे सांगा. RH विटाकर यांनी 5 किंगडम सिस्टीम दिली. पहिला मोनेरा, मोनेरामध्ये काय केलं तिने की युनिसेल, मोनेरामध्ये तिने काय केलं, युनिसेल जो मोनेरा आहे यामध्ये युनिसेल घेतला. प्रोकॅरियोटिक मोनेरामध्ये काय आहे, युनि म्हणजे 1, युनिसेल प्रोकॅरियोटिक सेल मग ऐकणार आहे. आणि प्रोटिस्टामध्ये जर तुम्ही गेला, प्रोटिस्टामध्ये गेला तर युनिसेल युकॅरियोटिक. आणि बाकीचं प्लांटी, फंजाई, ॲनिमियामध्ये मल्टीसेल्युलर युकॅरियोटिक. आता तुम्ही म्हणणार सर आम्हाला एवढं फास्ट काय सांगितला. तुम्हाला जर किंगडम म्हटल्यानंतर तुम्हाला आठवायलाच पाहिजे 2 किंगडम सिस्टम कोण दिली, कार्लस लिनियस. 3 किंगडम सिस्टम कोण दिली, हेक्कल. 3 किंगडम सिस्टम कोण दिली, कॉपलँड. सॉरी 2 किंगडम सिस्टम दिली कोण, कार्लस लिनियस. 3 किंगडम सिस्टम हेक्कल. 4 किंगडम सिस्टम कोपलँड. 5 किंगडम सिस्टम RH विटाकर. असं पटपट तुम्हाला आठवायला पाहिजे, नाहीतर लिहून ठेवा नोटबुकमध्ये. तर आमच्या समोर एक प्रोकॅरियोटिक सेल आहे आणि म्हणजे ही बॅक्टेरिया आहे. या प्रोकॅरियोटिकमध्ये जर स्ट्रक्चर बघितला तर आम्हाला काय काय पाहायला मिळतंय. तर सर्वात बाहेर आहे हे कॅप्सूल वगैरे, नंतर विचार करूया कॅप्सूल वगैरे काय आहे, पण सेल वॉल आहे. त्यानंतर आत आहे सेल मेम्ब्रेन. काय आत तुम्हाला सेल मेम्ब्रेन पाहायला मिळत्या आणि रायबोझोम. आणि हा जो न्यूक्लियाड आहे बघा, यो जो जेनेटिक मटेरियल आहे, जेनेटिक मटेरियल, हे जेनेटिक मटेरियल हे इन्व्हॉल्वनं कव्हर केलं नाही म्हणून याला म्हटलं जातंय न्यूक्लाइड जिनोपोर किंवा बॅक्टेरियल जिनोम शब्द वापरला जातोय. तर पिली फ्लॅजेला, नंतर बघूया फ्लॅजेला मुवमेंटसाठी आहे, पिली काय अटॅचमेंटसाठी आहे. ओके बघा. तर आता आपण काय करूया, युकॅरियोटिक. यूचा अर्थ न्यू, वेल डेव्हलप असं म्हणूया, वेल डेव्हलप, वेल डेव्हलप न्यूक्लियस. तर ऑर्गॅनिझम इन विच न्यूक्लिअर मेम्ब्रेन हॅज डेफिनेट, सॉरी न्यूक्लियसला काही आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, त्याला म्हटलं युकॅरियोटिक. बघा मेसोकॅरियोटिकमध्ये पण न्यूक्लियसला मेम्ब्रेन होती, पण तो DNA आत हिस्टॉन प्रोटीन नाही आहे म्हणून त्याला बाजूला केलं होतं. याचं एक्झाम होतं डायनोफ्लॅजेलेट. हां, मग युकॅरियोटिकमध्ये काय असू शकते की न्यूक्लियस हॅज डेफिनेट न्यूक्लिअर मेम्ब्रेन कॉल्ड युकॅरियोटिक. आता युकॅरियोटिकमध्ये कोण आहे, प्रोटिस्टा हा काय आहे, युनिसेल. आणि प्लांटी, फंजाई, ॲनिमिया, मल्टीसेल युकॅरियोटिक. तर तुम्हाला जर युकॅरियोटिक सेल बघायला असेल तर जरा मॅग्निफाय करून बघतो बघा. बघा
बघा तुम्हाला की हा जो न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसला स्वतःची मेम्ब्रेन पाहायला मिळत्या, त्यानंतर सेल ऑर्गनल्स पाहायला मिळतात, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, लायझोझोम, गोल्जी बॉडी, अशा प्रकारचा हा वेल डेव्हलप असा न्यूक्लियस आम्हाला पाहायला मिळतात, जो प्रोकॅरियोटिकमध्ये नव्हता. दिसते ना तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट बघा, the cell of prokaryotic eukaryotic differ म्हणजे फरक आहे, वेगवेगळा, differ फंडामेंटली इन मेनी वे. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे दोन्ही सेल फंडामेंटली वेगवेगळ्या कारणाने वेगवेगळे दिसतात, डिफरंट आहे त्यांच्यामध्ये. प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक टर्म प्रपोज्ड बाय डॉटरी, हा MCQ. टर्म म्हणजे नाव. युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक नाव कोण दिलं? टर्म तर डॉटरी, आणि मिझोकॅरियोटिक टर्म डोगजी म्हणू आपण, डोगजी. मिझोकॅरियोटिकचं बघा की मागाचे मी तुम्हाला सांगतोय, मिझोकॅरियोटिक न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट इन न्यूक्लियस बट इंटरनली हिस्टॉन प्रोटीन अब्सेंट इन DNA. याचा अर्थ मिझोकॅरियोटिकमध्ये क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनणार नाही. क्रोमोझोम, तुम्ही म्हणणार सर आम्हाला क्रोमोझोम म्हणजे माहित नाही. 10 क्लासमध्ये असं होतं बघा, हे सेंट्रोमेअर, हे तुझा आर्म, आणि हे स्ट्रक्चर म्हणजे क्रोमोझोम. आणि याचं एक्झाम्पल आहे डायनोफ्लॅजेलेट अल्गी ओनली नोन इज मिझोकॅरियोटिक, हा MCQ आहे. जे सांगतोय ते तुम्हाला MCQ परीक्षेला उपयोगी पडणार आहेत, बरोबर आहे. तर नेक्स्ट घेऊ आपण प्रोकॅरियोटिक सेल. काय सांगितलं बघा, प्रोकॅरियोटिक सेल. आता परत आलं एनसीईआरटी प्रमाणे जाऊया. द प्रोकॅरियोटिक सेल रिप्रेझेंटेड बाय बॅक्टेरिया, की प्रोकॅरियोटिक सेल हे बॅक्टेरिया काय करतात? प्रतिनिधित्व करतात. त्यानंतर ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया. मायकोप्लाझम, एक MCQ सांगा मला, ज्या लोकांनी कंटिन्यू लेक्चर नंबर 1, 2 आणि 3 पाहत आहात त्यांना हे MCQ येणार आहे की मायकोप्लाझमचं वैशिष्ट्य काय आहे सांगायचं. एक MCQ आहे की मायकोप्लाझमला सेल वॉल आहे की नाही. इन मायकोप्लाझम सेल वॉल प्रेझेंट और अब्सेंट, तुम्ही सांगा. मायकोप्लाझमला PPLO म्हटलं जाते, PPLO. मायकोप्लाझमला PPLO सुद्धा म्हटलं जाते. प्लुरोन्युमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, निमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. दे आर जर्नली स्मॉलर, हे काय आहे बघा, स्मॉलर, मल्टिप्लाय मोर रॅपिडली दॅन युकॅरियोटिक. लक्षात ठेवा की मायकोप्लाझम जे आहेत हे युकॅरियोटिक पेक्षा फास्ट ग्रोथ करतात किंवा मल्टिप्लाय होत्या. द मेनी व्हेरी ग्रेटली इन शेप, आता यांच्यामध्ये जो काही शेप आहे, आकार आहे आणि साईजमध्ये फरक पाहायला मिळतोय. तर आम्हाला काय दिसायलंय की समोर आम्हाला कोली बॅक्टेरिया दिसायलाय. तुम्ही म्हणणार कोलीस बॅक्टेरिया मी काय घेतलं, तर बायोटेक्नॉलॉजी म्हणजे 12 मध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग म्हटलं जाते आणि सर्वात जास्त एक्सपेरिमेंट या कोलीवर केलेला आहे. आणि कोलीवरूनच रिस्ट्रक्शन एन्झाईम मिळवलं आहे. कोली करून आम्ही काय केलंय, कमर्शियल प्रोडक्ट पण आम्ही मिळवले. आज तुम्हाला माहीत असेल इन्सुलिन, हे इन्सुलिन कोण बनवून द्यायलंय? कोली बॅक्टेरिया. आता जे काही व्हॅक्सिन आहेत, व्हॅक्सिनसाठी जे काही केमिकल्स पाहिजे असेल तर हे कोण करते? बायोटेक्नॉलॉजी. तर ठीक आहे, आपण नंतर विचार करूया. तर समोर एक तुम्हाला ॲनिमेशन दिसते का बघा. तर म्हणा काय आहे बघा, अनेक बघा पाहिजे असेल तर, बहुतेक नाही आहे. हे काय आहे? राऊंड असं स्ट्रक्चर दिसाले. हे काय आहे? रॉड आहे. रॉड असेल तर बॅसिलस, बघूया आपण नंतर. राऊंड असेल तर स्पेरिकल,
तर काय आलंय की यांचं डिव्हिजन कसं होते बघा. ज्यावेळी बॅक्टेरिया बायनरी फ्युजन काय दिसते बघा, ही बायनरी फ्युजनमध्ये काय दिसाले बघा. तर एक पहिलीची एक सेल आहे, ही 1 सेल आहे, ती काय करणार आहे, डिवायडिंग करणार आहे आणि 1 पासून 2 सेल करणार आहे. तर इथं काय आलंय, ट्रान्सफर, हे काय दिसाले, ट्रान्सफर आहे बघा. फ्युजन 1 पासून 2 बनले जाते. हे डॉटर सेल म्हणजे हा काय असणार, पेरेंटल सेल. तर दुसरं आहे बघा की सेल कशी डिवाइड व्हायला बघा. थोडंसं लक्ष द्या, दिसत असेल तुम्हाला, 1 आहे 2 झाली, 1 आहे 2 झाली. तर अशा प्रकारे काय करते, बॅक्टेरिया सुद्धा डिवाइड करायला बायनरी. तर बॅक्टेरियाचा ग्रोथ जर बघितला तर बॅक्टेरियाचा, जर तुम्ही बॅक्टेरियाला कंटिन्यू जर फूड मिळालं ती फास्ट ग्रो करणार आहे. समजा आपण एक 48 तासाचं कंटिन्युएशन ठेवलं, एक सेल आहे, समजा आपण घेतलं की तुलना करूया, कंपॅरिझन, एक सेल आहे 48 तासामध्ये, मी काय म्हणलं 48 आवर्समध्ये ही काय करू शकत्या, संपूर्ण अर्थला व्याप करू शकत्या. परंतु या बॅक्टेरियाला कंटिन्युअस फूड मिळायला पाहिजे, पण नेचरमध्ये असं घडत नाही आहे, एक लिमिटेशन असते, बरोबर आहे. एक ठराविक स्टेज आल्यानंतर ग्रोथ आहे ते काय होते, स्टेशनरी होते. एक सेल आहे 2 बनली 4 बनली, असं कंटिन्यू काय होणार, नॉर्मल जी सेल जी आहे ती 1 2 4 6 असं बनत असेल तर तेवढ्याच काळामध्ये ही सेल काय करेल, भरपूर असं तयार करेल. तर जाऊ दे आपल्याला की हे जे कंटेन आहे हे जरा बघूया आपण, काय दिसायला बघा आपल्याला. तर बघा की NCERT मध्ये हे जे मेजरमेंट दिलंय ते तुम्हाला यायला पाहिजे. काय काय दिलं बघा की युकॅरियोटिक सेल आहे, हे मेजरमेंट 10 to 20 मायक्रोमीटर आणि बॅक्टेरिया 1 to 2 मायक्रोमीटर. PPLO मायक्रोप्लाझम आहे 0.1 मायक्रोमीटर आणि व्हायरस सगळ्यात छोटा आहे 0.02 ते 0.2 मायक्रोमीटर. एखाद्या वेळी हे MCQचं मेजरमेंट म्हणून विचारतील, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर काय दिलं आहे बघा, 4 बेसिक शेप ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा जे शेप आहे, आकार म्हटला जातो, मराठीमध्ये काय म्हणतोय, आकार. तर काय दिसायला बघा की बॅसिलस कधी म्हणायचं, रॉड. आता हे दिसायला का तुम्हाला, रॉड असा असतोय ना, रॉड. तुम्हाला माहिती आहे अँटन ल्युकेनहॉक यांनी फर्स्ट लिव्हिंग सेल बघितला, तो जो बॅक्टेरिया होता तो रॉड शेप होता. कुठला होता, रॉड शेप. आणि त्याला शब्द वापरला होता वाईल्ड ॲनिमॅक्युलम. कुठला, वाईल्ड ॲनिमॅक्युलम. म्हणजे रॉड म्हणजे बॅसिलस म्हणा, कोकस स्पेरिकल गोल आहे, गोल, तर काय म्हणा, कोकस स्पेरिकल. कॉमा शेप विब्रो कॉमा, त्याला काय म्हणजे कॉमा असेल तर विब्रो. आणि असं स्पायरल रिबन्स एक असेल वेडीवाकडं तर त्याला स्पायरलम. बघा की समोर दिसतंय, बघितलं तर बघा, आता दिसते तुम्हाला की बॅक्टेरियाचे शेप कुठले कुठले आहेत बघा. तर म्हणणार तुम्ही बघा, स्पेरिकल म्हणजे गोल, कोकस कोकाई, बरोबर आहे. रॉड म्हणजे बॅसिलस, याला रॉड. स्पायरल बघा असं वाकडं, बरोबर आहे. तर काय स्पायरल म्हटले, विब्रो म्हटलं जाते. ओके. आता या ठिकाणी जर 2 असेल तर याला काय म्हणा, डिप्लो. समजा एक चेन असेल कंटिन्यू एक जोडलेली, काय, स्ट्रिप्टो. किंवा या ठिकाणी 4 असेल, 1 2 3 4 गोल असेल, टेट्रॅड. आणि क्यूब समान असेल, क्यूब माहिती आहे, क्यूब आईस क्यूब असते, त्याला काय म्हटलं आपण, सारसिन. आणि बंच, द्राक्षेचा बंच समान असेल तर काय म्हणा, स्टेफायलोकोकस, बरोबर आहे. त्यानंतर बघा ह्यांच्याकडे फ्लॅजेला असेल तर बघा, फ्लॅजेलेट. जो टायफॉइड डिसीज आहे, या टायफॉइड डिसीजमध्ये फ्लॅजेलेटेड आहे. बघा आपण पुढे आलं तर बघा, आता जरा बघा तर पॉईंट बघा,
आता समजते का बघा. तर काय दिसायला बघा की गोल असेल गोल तर काय म्हणणार सांगा. स्पेरिकल असेल तर काय म्हणणार. बरोबर आहे कोकस. रॉड असेल तर बॅसिलस. स्पायरल असेल तर रिबन सारखं स्पायरलम कॉमा सॉरी स्पायरलम आणि हा कॉमा असेल अर्धविराम. तर काय दिले बघा की अशा प्रकारची अरेंजमेंट आहे बघा. एक एक बघा पाहिजे असेल तर काय दिसाले बघा कोकस. एक दिसाले कोकस. 2 असेल तर डिप्लो. बरोबर आहे. 4 असेल तर टेट्राड. क्यूब समान असेल तर सारसिन म्हटलं. 1 असेल तर बॅसिलस रॉड. बरोबर आहे. द ऑर्गॅनिझम काय दिले बघा. द ऑर्गनायझेशन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल फंडामेंटली सिमिलर इवन थ्रो युकॅरियोटिक. जर ऑर्गनायझेशनचा विचार केला तर प्रोकॅरियोटिक सेल जी आहे ती फंडामेंटली काय दिसायले बघा. ऑर्गनायझेशन प्रोकॅरियोटिक सेल फंडामेंटली सिमिलर इवन थ्रो प्रोकॅरियोटिक exhibited widely variety shape and functional. All prokaryotic have cell was surrounded by membrane. प्रत्येक प्रोकॅरियोटिकला सेल मेम्ब्रेननं कव्हर केले. एक्सेप्शन आहे सर इथं सेल वॉल पाहिजे होतं जरा चुकलंय. सेल वॉल पाहिजे. सर्व जी प्रोकॅरियोटिक सेल आहे त्याला बाहेर सेल वॉल आहे पण मायकोप्लाझम असा आहे की त्याला स्वतःचे मेम्ब्रेन नाही आहे. सेल मेम्ब्रेन त्याला स्वतःची मेम्ब्रेन नाही. मग मायकोप्लाझम काय येणार तर तुम्ही बघितलं असेल तर 2000 नीटमध्ये 2017ला एक क्वेश्चन आला होता की स्मॉलेस्ट सेल 2000 नीट 2017 क्वेश्चन आला होता की स्मॉलेस्ट सेल विदाउट सेल वॉल तर काय असणार मायकोप्लाझम. समजा तिने नुसतं स्मॉलेस्ट सेल म्हटलं असतं तर बॅक्टेरिया आहे पण काय विदाउट सेल वॉल म्हटल्यामुळं मायकोप्लाझम म्हणायला पाहिजे. हा 2017 नीटचा क्वेश्चन आलेला होता. म्हणजे तुम्हाला काय झालं बॅक्टेरिया स्मॉल आहे पण बॅक्टेरियाला सेल वॉल आहे. पण मायकोप्लाझम काय आहे बघा की स्मॉल आहे पण त्याला सेल वॉल नाही आहे म्हणून तो आम्ही काय म्हणजे विदाउट म्हणजे ॲब्सेंट सेल वॉल मायकोप्लाझम. द फ्लूइड मॅट्रिक्स फिल विथ द सेल इज द सायटोप्लाझम. त्याच्या आत तुम्हाला जे काही फ्लूइड पाहायला मिळते त्याला सायटोप्लाझम म्हणते. देअर इज नो वेल डिफाईन न्यूक्लियस. प्रोकॅरियोटिकमध्ये डिफाईन न्यूक्लियस नाही म्हणजे काय करू शकत नाही. जो काही जिनोम आहे जेनेटिक मटेरियल आहे तो सायटोप्लाझममध्ये एक्सपोज आहे उघडा आहे असं म्हणूया आपण. नेकेड आहे त्याला न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे. जेनेटिक मटेरियल बेसिकली नेकेड म्हणजे उघडा. नेकेड नॉट इन्व्हॉल्व बाय न्यूक्लिअर मेम्ब्रेन. काय दिसाले बघा. जर तुम्हाला जर मॅग्निफाय करून बघायचं असेल तर मुलांना छान छान अशी जी इमेज आहे तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न केला तर बघा तुम्हाला सुंदर वाटेल. सर्वात बाहेर तुम्हाला काय दिसाले की बघा हे जे कॅप्सूलचा अर्थ आहे जर आपण नंतर बघूया की कारण बॅक्टेरियाच्या सर्वात बाहेर असते काय ग्लायकोकॅलेक्स आणि त्या ग्लायकोकॅलेक्समध्ये 2 भाग असते. जर थिक असेल तर कॅप्सूल आणि समजा या ठिकाणी थिन असेल तर स्लाईम शब्द वापरला जातो. त्यानंतर काय आहे सेल वॉल प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा जो DNA आहे बघा जेनेटिक मटेरियल हा काय आहे बघा सायटोप्लाझममध्ये एक्सपोज आहे याला कव्हरिंग नाही आहे. आणि आत काय आहे रायबोझोम. हा रायबोझोम काय आहे 70S. हा काय आहे फ्लॅजेला मुवमेंट करण्यासाठी. आता तुम्ही म्हणा की मिझोझोम काय आहे आपण नंतर करूया विचार काय आहे ते. मिझोझोम आहे क्रोमॅटोफोर आहे आता नको आता फक्त बेसिकच बघूया. न्यूक्लियसला मेम्ब्रेन नाही आहे. हे मायकोप्लाझम. हा जो मायकोप्लाझम बघितला तर काय लिहिले बघा सरळ सांगितलंय त्यांनी नो सेल वॉल 2017 मध्ये आलेलं लेक्चर. बाकी सगळं आहे सेल वॉल नाही आहे पण तुझी काही मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन
3 लेअरनं काय आहे कव्हर केलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मायकोप्लाझमच्या बाबतीत असं आहे की त्याच्यामध्ये DNA पण आहे आणि RNA पण आहे. बॅक्टेरियामध्ये असं नाही आहे, 2 पैकी एकच आहे. तर काय नाही, इन ॲडिशन जिनोम काय दिले, जिनोमिक DNA काय आहे, मेनी बॅक्टेरिया हॅव स्मॉल सर्क्युलर DNA आउटसाइड द जिनोम. दिस स्मॉलर DNA कॉल. आता काय होणार की बॅक्टेरियामध्ये मुख्य जिनोम सोडून, बघा की मगाशी तुम्हाला सांगितलं हा मेन आहे, ही मेन सोडून काही तुम्हाला सर्क्युलर असं गोल पाहायला मिळते, जसं गोल गोल. आणि यालाच म्हटलं जाते प्लाझ्मिड. हा शब्द वापरला ते प्लाझ्मिड. बघा दिस स्मॉलर, समजा तुम्ही ही बॅक्टेरिया काढली, ह्या बॅक्टेरियामध्ये मुख्य जिनोम आहे आणि हा सोडून काही तुम्हाला सर्क्युलर असं गोल असं स्ट्रक्चर दिसाले, एक्स्ट्रा जिनोम आहे आणि ह्यालाच म्हणतोय आपण प्लाझ्मिड. आणि ह्या प्लाझ्मिडचा उपयोग जेनेटिक इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, सारखं सांगालो बघा, बायोटेक्नॉलॉजीमध्ये उपयोग करतोय. प्लाझ्मिड, द प्लाझ्मिड DNA contain unique phenotype character such as the bacteria. तर या प्लाझ्मिडमध्ये एक विशिष्ट प्रकारचं कॅरेक्टरिस्टिक असते, अँटीबायोटिक रेसिस्टन्स. जर बघा टेट्रासायक्लिन आणि एम्पिसिलिन, तर मला लिहायला येत नाही, ही त्याच्याकडे प्रॉपर्टी पाहायला मिळतात. ह्या जर बॅक्टेरिया टेट्रासायक्लिन आणि एम्पिसिलिनच्या मिडियममध्ये टाकला तर बॅक्टेरिया डेड होणार नाहीत, सहन करतात. रेसिस्टन्स म्हणजे सहन करतात, त्यात डेड होणार नाही. ही प्रॉपर्टी आम्हाला प्लाझ्मिडमध्ये पाहायला मिळते. बघा हा बॅक्टेरियाचा मेन जिनोम आहे आणि हा एक्स्ट्रा जे सर्क्युलर 2 जे गोळ दिसतात त्याला प्लाझ्मिड म्हणते. आणि ह्यामध्ये रेसिस्टन्स, अँटीबायोटिक रेसिस्टन्स आहे. अँटीबायोटिक रेसिस्टन्सचा अर्थ काय बघा, तर सहन करणे. म्हणजे ही जी बॅक्टेरिया आहे, समजा एम्पिसिलिन टेट्रासायक्लिनच्या मिडियममध्ये टाकला तर ही डेड होणार नाही, कारण त्याला सहन करण्यासाठी प्लाझ्मिडमध्ये अँटीबॉडीज आहेत. आणि हा मेन आहे बघा बॅक्टेरियल जिनोम. हा काय दिसायला तुम्हाला बॅक्टेरियल जिनोम पाहायला मिळते. ओके, तर बघा मगाशी मी सांगितलं बघा, प्लाझ्मिड युज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग ॲज अ व्हेक्टर म्हणजे वाहक. तुम्ही म्हणणार की तुम्ही जेनेटिक इंजिनिअरिंगचं का जास्त सांगायला आहे. मुलांनो, ज्यावेळी तुम्ही 12 मध्ये जाशीला तर तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीमध्ये ह्याच्यावरच काम करायचं आहे. हे मग सांगितलं बघा, अँटीबायोटिक रेसिस्टन्स आहे, हे आहे टेट्रासायक्लिन, एम्पिसिलिन म्हणूया आपण. रिस्ट्रक्शन साईट बघूया आपण, या ओरी आपण बाहेरून जो जिनोम आहे ते आपण जोडणार. बघा दिस प्लाझ्मिड DNA युज्ड मॉनिटर बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्म विथ अ फॉरेन जेल. हा काय आहे, माझ्याकडं प्लाझ्मिड आहे, हा सगळा प्लाझ्मिड आहे. आणि हा जो आहे बाहेरून जिनोम, मी बाहेरून जीन काय करतोय, मी याला जोडतोय. ह्याला म्हटले जेनेटिक इंजिनिअरिंग. डिझायर जिनोम, समजा माझ्याकडे काय आहे, हा जिनोम आहे, इन्सुलिन बनवायचं आहे, तर मी याला जोडला आणि ह्यो काय केला, परत मी या बॅक्टेरियामध्ये इथं आणून सोडला, तर ही बॅक्टेरिया डिवाइड झाली तर हे प्लाझ्मिड डिवाइड होणार आणि आम्हाला पाहिजे तो जो आम्हाला डिझायरेबल जीन आहे तो डबल होणार. जीन डबल होणार म्हणजे जीन आमचं प्रोटीन तयार करणार. आता म्हणाले काय चालले समजेना, पण लक्षात ठेवा, प्लाझ्मिड DNA युज्ड मॉनिटर बॅक्टेरिया ट्रान्सफॉर्म विथ फॉरेन DNA. हा आहे फॉरेन DNA, ॲलिन DNA, इंटरेस्ट ऑफ DNA, आणि हा काय आहे व्हेक्टर प्लाझ्मिड. आणि असा जोडून हा बनला रिकॉम्बिनेट DNA. तर तुम्ही जर एक शॉर्टमध्ये जर बघितला
तर प्लांटमध्ये काय केलं ते बघा, की प्लांटमध्ये एक नाव लक्षात ठेवून घ्या, ॲग्रोबॅक्टेरियम ट्युसिफेन्स याचा व्हेक्टर म्हणून वापर करतोय प्लांटमध्ये. व्हेक्टर म्हणाले, व्हेक्टर म्हणजे वाहक. आणि दुसरा भाग आहे ॲनिमलचा विचार केला तुम्ही, आपण जास्त नाही बघायचं. ई कोली काय करायचं आहे, ॲनिमलमध्ये जो व्हेक्टर आहे तो ई कोली, PBR 322 बेसिकली वापरलं जाते. समजा मुलांना हे नाही समजलं तर ठीक आहे, पुढे जाऊया आपण. न्यूक्लिअर काय नाही बघा, की न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फाउंड युकॅरियोटिक, माहिती आहे पाठच झाले आम्हाला सर. प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ॲब्सेंट, मिझोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट, परंतु DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन ॲब्सेंट. युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट प्लस DNA मध्ये हिस्टॉन प्रोटीन प्रेझेंट, पाठच झालं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फाउंड इन युकॅरियोटिक, नो ऑर्गनल्स. तर काय दिले बघा, 1 युकॅरियोटिक आर फाउंड इन प्रोकॅरियोटिक. म्हणजे काय म्हटल्यात की प्रोकॅरियोटिकमध्ये युकॅरियोटिक सामान्य सेल ऑर्गनल्स, मराठीमध्ये पेशी अंगके पाहायला मिळत नाही. आता पेशी अंगके म्हटलं तर रायबोझोम आहे, पण रायबोझोमला स्वतःची मेम्ब्रेन नाही आहे, म्हणून आपण त्याला धरू शकत नाही आहे. स्वतःची मेम्ब्रेन असणारं पेशी अंगके प्रोकॅरियोटिकमध्ये पाहायला मिळत नाही आहे. जो रायबोझोम जो आहे पण याला मेम्ब्रेन नाही आहे. प्रोकॅरियोटिक हॅव समथिंग युनिक फॉर्म इन्क्ल्युशन. जरा असं बघा, नवीन बॉर्ड आला इन्क्ल्युशन. तर काय ना, एक विशेष प्रकारचं स्ट्रक्चर पाहायला मिळते. त्याच्या सायटोप्लाझममध्ये काही छोटे छोटे ग्रॅन्युल्स पाहायला मिळतात, त्याला इन्क्ल्युशन बॉडी म्हटलं जाते. थोड्या वेळाने बघूया आपण. अ स्पेशलाइज्ड डिफरन्शिएटेड फॉर्म ऑफ सेल मिझोझोम इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोटिक. मिझोझोम इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रोकॅरियोटिक. मिझोझोम हे प्रोकॅरियोटिकचं कॅरेक्टरिस्टिक पाहायला मिळते. आता हे मिझोझोम पण आपण नंतर विचार करणार आहोत, ह्या लेक्चरमध्ये येणार नाही, बहुतेक उद्याच्या लेक्चरमध्ये येईल. हे दोन्ही पॉईंट जे आहेत लेक्चर नंबर बहुतेक 5 किंवा 6 मध्ये येतील. त्यानंतर दीज आर इसेन्शियली इन फोल्डिंग सेल मेम्ब्रेन. बघूया आपण हे परत गोष्टी काय आहेत. तर काय दिले बघा, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगता येईल. मिझोझोम आर स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर फॉर्म convoluted investigation of cytoplasm membrane divided into septal, lateral, mesosome, irregular shape. मेसोझोमचं फंक्शन आहे increase in membrane surface which may useful as site for activity, respiration and transport. एक प्रश्न विचारला होतोय, प्रोकॅरियोटिकमध्ये रिस्पायरेटरी एन्झाईम कुठं प्रेझेंट आहे, ते मेसोझोम. Many particulate cell replication by severing placed attachment bacteria. त्याचबरोबर तुम्ही म्हणणार की आम्हाला अजून मेसोझोमच समजना. एक मिनिट, मेसोझोम आपण काढून बघूया, आहे का इमेज बघूया. नाही आहे तरी सुद्धा मी एक प्रयत्न करतो. बघा मी काय करतो, एक बॅक्टेरियल सेल काढला. मी काय करलोय की एक बॅक्टेरियल सेल काढतो. मेसोझोम बघूया आपण काय करतोय, मेसोझोम. तर बॅक्टेरियल सेलमध्ये काय दिसले बघा, की बाहेर हे काय त्याचा सेल वॉल आहे. हे काय प्रॉब्लेम नाही, हे काय आहे सेल वॉल. हे बॅक्टेरियल सेल आहे, सेल वॉल. आणि आत काय आहे की सेल मेम्ब्रेन आहे. ही सेल मेम्ब्रेन जी आहे ही सेल मेम्ब्रेन आहे. या काय म्हटलं तुम्ही, सेल मेम्ब्रेन. ही सेल मेम्ब्रेन काय करत्या की असं आत असं फोल्ड करत्या, पिंच करत्या, आणि असं जे स्ट्रक्चर बनलेलं असते ह्यालाच म्हटलं आपण मेसोझोम. आता मला सांगताय ही मेसोझोम ऍक्च्युली काय आहे सांगा. सर म्हणणार तुम्ही हे सेल मेम्ब्रेन काढलंय ना, हे सेल मेम्ब्रेन्स आहे. सेल मेम्ब्रेननं काय केलंय, आत इन्व्हर्सली काही फोल्डिंग केलंय, ह्याला आपण मेसोझोम म्हटलंय. आणि ह्याच्या आत
रिस्पायरेटरी एन्झाईम असतात. म्हणजे आज जर तुम्ही बघितलं रिस्पायरेटरी एन्झाईम असतात, म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये रिस्पायरेशनसाठी, सेल्युलर रिस्पायरेशनसाठी जे एन्झाईम पाहिजे ते तुम्हाला मेसोझोममध्ये पाहायला मिळतात. बघूया परत जर नाही आलं तर अनेकदा विचार करूया. हेच सांगितलं होतं. तर काही वेळा हे IMP पॉईंट आहेत बघा, लक्षात घेत आहे का बघा. इन प्रोकॅरियोटिक सेल न्यूक्लिअर मटेरियल रिमेन एक्सपोज सायटोप्लाझम. मी सारखं सांगतोय की प्रोकॅरियोटिक सेल जे आहे त्या प्रोकॅरियोटिक सेल कशी आहे बघा, की सर आत्ताच तुम्ही काढला, हे बाहेर काय आहे सेल वॉल, आत काय आहे एकच मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन, आणि हा जो जिनोम आहे तो एक्सपोज आहे सायटोप्लाझममध्ये. मग काय म्हटले, प्रोकॅरियोटिक सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन रिमेन एक्सपोज म्हणजे उघडं आहे म्हणा, खुल्ला आहे सायटोप्लाझममध्ये. सच नोन ॲज, ह्या म्हणायचं न्यूक्लॉइड जिनोपोर किंवा बॅक्टेरियल जिनोम. ओके. त्यानंतर इन प्रोकॅरियोटिक जेनेटिक मटेरियल कन्सिस्ट ऑफ डबल स्टँडर्ड सर्क्युलर DNA इज नॉट असोसिएटेड हिस्टॉन प्रोटीन. बघा की प्रोकॅरियोटिकमध्ये DNAच्या आत हिस्टॉन प्रोटीन नाही आहे, म्हणून प्रोकॅरियोटिक क्रोमोझोम सारखं स्ट्रक्चर बनत नाही. दिस सर्क्युलर DNA रिप्रेझेंट प्रोकॅरियोटिक न्यूक्लियस इज कॉल्ड न्यूक्लाइड. ह्यालाच काय म्हटलं जातं आहे, न्यूक्लाइड शब्द. त्यानंतर अदर हँड द यूकॅरियोटिक सेल हॅव DNA विथ हिस्टॉन प्रोटीन टू फॉर्म क्रोमोझोम. DNA विथ हिस्टॉन प्रोटीन. DNA मध्ये काय आहे बघा, यूकॅरियोटिकमध्ये DNA आणि हिस्टॉन प्रोटीन आहे, तर त्यामुळे क्रोमोझोम स्ट्रक्चर बनणार आहे. क्रोमोझोम म्हणजे असं मुलांनो, असं. ओके. ऑल मेम्ब्रेन बाउंडेड सेल ऑर्गनस. सेल ऑर्गन्स म्हणजे पेशी अंगके, मराठीवाले. पेशी अंगके कुठले आहेत सर, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, ER, गोल्जी बॉडी, लायझोझोम, व्हॅक्यूल. हां, तर ऑल मेम्ब्रेन बाउंडेड म्हणजे स्वतःची मेम्ब्रेन असणारे सेल ऑर्गनस अब्सेंट आहे इन प्रोकॅरियोटिक. सो वी कॅन से दॅट प्रोकॅरियोटिक सेल इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट अब्सेंट. बऱ्याच वेळा MCQ म्हणून विचारलंय. मग मला सांगताय इंट्रासेल्युलर कंपार्टमेंट अब्सेंट इन प्रोकॅरियोटिक, मग प्रेझेंट कुठं असणार सांगा. तर यूकॅरियोटिक. कुठं असणार ते, यूकॅरियोटिक. त्यानंतर बघा ओनली सेल ऑर्गनस प्रेझेंट इन प्रोकॅरियोटिक 70S, की प्रोकॅरियोटिकमध्ये एकच सेल ऑर्गनस आहे, त्याचं नाव आहे रायबोझोम, तो 70S आहे. तो काय असणार 50+30 सब युनिट, लार्जर आणि स्मॉलर. These are dispersed in cytoplasm prokaryotic. That's why cytoplasm of prokaryotic बघा की 70S जो रायबोझोम आहे तो सायटोप्लाझम मध्ये असल्यामुळं सायटोप्लाझम हा ग्रॅन्युलर म्हणजे बारीक बारीक कण म्हणूया. म्हणजे प्रोकॅरियोटिकचा सायटोप्लाझम हा ग्रॅन्युलर बारीक बारीक तुम्हाला कण किंवा खर पाहायला मिळतात. प्रोकॅरियोटिक सेल हॅव ओनली वन इनव्हॉल्व सिस्टम. हा पण प्रश्न विचारला होता. वन इनव्हॉल्व सिस्टम कोण आहे तर प्रोकॅरियोटिक. वन का म्हटलं, इट मीन्स इट हॅव ओनली सिंगल मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन. तुम्ही म्हणणार प्रोकॅरियोटिकमध्ये सेल वॉल आहे, पण सेल वॉल नॉन लिव्हिंग आहे, बरोबर आहे, पण लिव्हिंग कोण आहे सेल मेम्ब्रेन. तर मुलांनो कंटिन्यू कर बघा, संपत आलेला आपला शेवटचा भाग. On other hand, eukaryotic cell have all cell organelles possess internal membrane system. बरोबर आहे. स्वतः म्हणजे काय होणार, तुम्ही बघा जर मायटोकॉन्ड्रिया घेतला तर त्याला 2 मेम्ब्रेन आहे. प्लांटचा क्लोरोप्लास्ट घेतला तर 2 मेम्ब्रेन आहे. लायझोझोम, ER, गोल्जी बॉडी घेतलं, व्हॅक्यूल घेतलं, सिंगल मेम्ब्रेन आहे. त्यानंतर मेम्ब्रेनलेस कोण आहे रायबोझोम.
द eukaryotic ribosome ATS which are bounded ER च्या जोडीला असते ER. बघूया आपण नंतरच्या वेळी. तर काय असले बघा, इन्व्हॉल्व अँड इट्स मॉडिफिकेशन. इन्व्हॉल्व म्हणजे कव्हर. समजा आपल्याला एखादं पार्सल आलं तर त्याला पॅकिंग असते ना, कव्हर, त्याला इन्व्हॉल्व म्हटलं जाते. मोस्ट प्रोकॅरियोटिक सेल, पर्टिक्युलरली बॅक्टेरिया आपण म्हणतोय प्रोकॅरियोटिक, हॅव केमिकली कॉम्प्लेक्स इन्व्हॉल्व आहे. इन्व्हॉल्व कन्सिस्ट ऑफ टाईड 3 लेअर स्ट्रक्चर. बघा आता आलं बघा, द आउटर मोस्ट ग्लायकोकॅलेक्स. बघा जर तुम्ही प्रोकॅरियोटिकचा विचार केला तर प्रोकॅरियोटिक सेलचा विचार केला तर सर्वात बाहेर तुम्हाला काय दिसणार, प्रोकॅरियोटिकचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला सर्वात बाहेर ग्लायकोकॅलेक्स दिसणार. समजा काय आहे, सर्वात बाहेर हा ग्लायकोकॅलेक्स, हा झाला ग्लायकोकॅलेक्स. त्याच्या आत काय आहे, सेल वॉल, हा झाला सेल वॉल, हा झाला सेल वॉल. आणि त्याच्या आत कोण आहे, लिव्हिंग सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन. कारण मगाच्या आपण वेळ नव्हता, पण आता आपण समजलं हे आहे बॅक्टेरिया. ओके, तर काय दिसाले बघा की लास्ट पॉइंट होता, द सेल इन्व्हॉल्व कन्सिस्ट ऑफ टाईडली, एकदम टाईट आहेत, 3 लेअर आहेत. सगळ्यात बाहेर आहे ग्लायकोकॅलेक्स. मग ह्याचं कॅप्सूल आणि स्लिम नंतर बघूया आपण. त्यानंतर सेल वॉल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन हा सिक्वेन्स विचारला जातोय. तर मुलांनो आता हा लेक्चर काय झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. केअरफुली पहा आणि आपल्या ह्या चॅनलला तुम्ही काय करा, तुम्ही सबस्क्राईबर करा, लाईक करा. ओके, तेवढं करू शकतो आपण, तुम्हाला आवडत असेल तर. हा ना. ओके, बाय, टेक केअर.